लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये वाटप सुरू झाले. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. किती? 4,500 रुपये. हो, आणि 4,500 रुपये तर आले लाडक्या बहिणींना. तसेच 15,000 रुपये पण. 15,000 रुपयाचे काय अपडेट आहे तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. परंतु पहिले राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये. आता तुम्ही म्हणाल की एवढे पैसे का दिले जात आहे? आता यामध्ये सर्वांना हे 4,500 रुपये मिळणार नाहीत. पहिले लक्षपूर्वक ऐकून घ्या. काही बहिणींना हे 4,500 रुपये येणे सुरू झालेले आहे आजपासून, आणि काही बहिणींना फक्त 3,000 रुपये येत आहेत. ओके, काही बहिणींना 3,000 आणि काही बहिणींना डायरेक्ट 4,500 रुपये येत आहेत. असं कसं? जास्त का येत आहे काही बहिणींना आणि काही बहिणींना कमी का येत आहे? त्याचं कारण म्हणजे मागील हप्ता मिळालेला नाही. भरपूर बहिणींना मागील महिन्याचे पैसे मिळाले नाही, लाभ मिळाला नाही, हप्ता मिळाला नाही. त्यामुळे त्यांना मागील हप्त्याचे पण पैसे दिले जात आहे. त्यामुळे रक्कम थोडी वाढून येत आहे. तुम्हाला ते पैसे तेव्हा मिळाले होते मकर संक्रांतीच्या पहिले, परंतु त्या बहिणींना मकर संक्रांतीच्या पहिले हप्ता आला नव्हता, त्यामुळे त्यांना थोडी जास्त रक्कम मिळत आहे. तर बघा, किती जिल्ह्यात आज वाटप सुरू झाले, तुमच्या जिल्ह्यात पण वाटप सुरू झाले का संपूर्ण सांगतो. तसेच काही महत्त्वाचे अपडेट आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात 15,000 रुपये संदर्भात पण अपडेट आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो. बघा, तर आज सर्व लाडक्या बहिणी एकदम प्रचंड खुश झालेल्या आहेत. एवढ्या दिवसांपासून ज्या बहिणी आतुरतेने वाट बघत होते, अखेरकार त्या बहिणींना दिलासा मिळाला. हो, एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे. दिलासा मिळालेला आहे आणि आज लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. ही सर्वात मोठी गुड न्यूज, आनंदाची बातमी जी आहे ना, ही गुड न्यूज, ही बातमी तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात, कारण अपडेट पहिले आपल्याकडे येते. तुम्हाला चांगलंच माहीत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. हे बघा, काय झालं तर मकर संक्रांतीच्या पहिले डिसेंबरचा जो काही 18वा हप्ता होता ना बहिणींनो, तो तर तुम्हाला आला, परंतु बाकीच्या बहिणींना आला नव्हता. आता तो हप्ता देखील वाटप सुरुवात करण्यात येत आहे आणि सोबत जानेवारीचा हप्ता आणि प्लस फेब्रुवारी महिन्याचा पण हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकला जात आहे. म्हणजे जानेवारी फेब्रुवारीचे 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे आणि डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे 4,500 रुपये पण वाटप सुरू झालेले आहे. आता हे ज्यांना डिसेंबरचा हप्ता भेटलेला नाही त्यांना डिसेंबरचे 1,500 रुपये आणि जानेवारी फेब्रुवारीचे 3,000 रुपये असे मिळून 4,500 रुपये त्यांना मिळत आहे. आणि ज्यांना मागील मकर संक्रांतीच्या पहिले हप्ता भेटलेला आहे अशा बहिणींना मग 3,000 रुपये मिळत आहे जानेवारी आणि फेब्रुवारीचे. ही वाटप सुरू झालेली आहे. जवळपास 15 जिल्ह्यात आज दिले जात आहे. आता वाटप का सुरू करण्यात आली त्याचं कारण सांगतो. झेडपीच्या निवडणूक आहेत पुढे आणि तुम्हाला माहीतच आहे, निवडणूक जरी असली तर त्या पहिलेच शासन आगाऊ हप्ता देत असतं. म्हणजे आगाऊ हप्ता म्हणजे पुढील महिन्याचा हप्ता पण तुम्हाला निवडणूकच्या पहिले देऊन टाकतं सरकार. आणि बघा, 3,000 रुपयांना तुम्हाला डिसेंबरचा जो हप्ता आहे ना त्यासोबतच मिळणार होता जानेवारीचा हप्ता मकर संक्रांतीच्या पहिले, पण काही तांत्रिक अडचणीमुळे तेव्हा फक्त 1,500 रुपये आले डिसेंबरचे. परंतु आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे 3,000 रुपये काही बहिणींना आणि काही बहिणींना 4,500 रुपये. आता हे 4,500 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहे हे मी तुम्हाला समजून सांगितलं, आणि 3,000 रुपये कोणत्या बहिणींना वाटप सुरू झालं ते पण सांगितलं. हे तुम्हाला समजलं असेल. ओके, तर बहिणींनो आता बघूया आपण किती बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता आला. आणि तुम्हाला आला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होईल बघा. तर आजचा हा व्हिडिओ फारच महत्त्वाचा आहे राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी फारच दमदार माहिती आहे. हे बघा लाडक्या बहिणींनो, आता हप्त्याबद्दल तुम्हाला डायरेक्ट माहिती मी देतो. तुमचा मी इथे टाईमपास करणार नाही, डायरेक्ट मुद्द्याची माहिती तुम्हाला भेटणार आहे. कुठलाही टाईमपास तुमचा होणार नाही. पहिला मुद्दा समजून घ्या, KYCचा. आता KYC बद्दल शासनाने काय म्हटलं होतं की ज्यांची KYC झाली नाही 31 डिसेंबरच्या पहिले तर हप्ता बंद करू, आणि तेच झालेलं आहे. भरपूर बहिणींनी म्हणजे जवळपास 45 लाख बहिणींनी KYC केली नाही. आता मागणी तीच चालू आहे की KYC सुरू करा.
मागणी तीच चालू आहे, KYC सुरू करा, KYC सुरू करा, याबद्दल आता जोराने मागणी चालू आहेत आणि मागणी झालीच पाहिजे. माझी पण तीच मागणी आहे की KYCसाठी अजून 10-20 दिवस मुदतवाढ द्यायला पाहिजे शासनाने. कारण काय झालेलं आहे, KYC करताना फार तांत्रिक अडचणी येत होत्या, साईट चालत नव्हती, वेबसाईट चालत नव्हती. ठीक आहे, त्यानंतर थोडी मुदतवाढ दिली, परंतु अजून द्यायला पाहिजे. कारण खेड्यापाड्यातील बहिणी आहेत, त्यांच्याजवळ स्मार्टफोन नाही, त्यांना अपडेट समजत नाही लाडकी बहीण योजनेची, मग त्यांची KYC तशी राहून गेलेली आहे. म्हणजे गरजू बहिणींची KYC राहून गेलेली आहे. बघा, ज्या बहिणींना खरोखर लाभ द्यायला पाहिजे, गोरगरीब बहीण आहे, ती बहीण या योजनेपासून वंचित राहत आहे. तर शासनाने याकडे जरासं लक्ष द्यायला पाहिजे आणि ज्या बहिणींचा हप्ता अशा काही कारणास्तव बंद झालेला आहे, तर प्लीज तो हप्ता पुन्हा शासनाने सुरू करायला पाहिजे. शासन मायबापला हात जोडून विनंती आहे की या बहिणींचा हप्ता सुरू करून द्या. ज्या बहिणींचा तांत्रिक समस्यांमुळे हप्ता बंद झालेला आहे, काही कारणास्तव त्यांना हप्ता डिसेंबरचा पण आला नाही, अशा बहिणींचा हप्ता पुन्हा सुरू करा, अशी माझी मागणी आहे. आता बघा, अत्यंत महत्त्वाची अपडेट, किती बहिणींना हप्ता आला आणि किती बहिणींना आला नाही, बघा ती माहिती. चला, आता किती बहिणींना हप्ता आला आणि किती बहिणींना हप्ता आला नाही याबद्दल आपण समजून घेऊया. आता यामध्ये एक गोष्ट अजून सांगतो तुम्हाला, भरपूर बहिणींनी KYC केलेली आहे. आता KYC ज्यांनी केलेली नाही त्यांना हप्ता मिळाला नाही. चला ठीक आहे, हे आपण मान्य करू, परंतु ज्या बहिणींनी KYC केलेली आहे अशा बहिणींना देखील हप्ता आला नाही, त्यांचा हप्ता पण बंद झाला की काय, असं चित्र समोर आलेलं आहे. आता KYC होऊनही जरी हप्ता आलेला नसेल तर त्याचं कारण देखील सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा KYC करताना जे काही पर्याय दिलेले होते, पर्याय, ओके, एक मिनटं, पर्याय, जे पर्याय देण्यात आले होते ते पर्याय चुकीचे निवडण्यात आले, बहिणींकडून ते चुकीचे निवडण्यात आले, त्यामुळे हप्ता त्यांचा एकतर थांबवलेला आहे, एकतर बंद करण्यात आलेला आहे. या दोन गोष्टींपैकी काहीतरी केलेलं आहे. तर पर्याय जे होते, KYC करताना एवढे खतरनाक पर्याय दिले होते ना की ते उमजतच नव्हते सुरुवातीला, की काय करायचं, होय करायचे की नाही करायचं, आता पती सरकारी कर्मचारी आहे की नाही, हे गोंधळात टाकणारे थोडे प्रश्न होते. म्हणजे तिथे जी मांडणी त्यांनी केलेली होती की तुमचे पती किंवा वडील सरकारी कर्मचारी आहेत की नाही, तिथे कसं लिहिलं होतं की तुमचे पती हे सरकारी सेवामध्ये आहेत का, मग तिथे तुम्हाला आहेत का, तिथे काय करायचं होतं, नाही सॉरी तसं नाही होतं ते, तिथे प्रश्न कसा विचारण्यात आला होता की तुमचे जे पती आहेत ते सरकारी कर्मचारी आहेत नाही असं लिहिलं होतं, म्हणजे आहेत नाहीत, म्हणजे मग तिथे काय पर्याय काय होता, होय होता, परंतु भरपूर बहिणींनी नाही पर्याय केला आणि त्यामुळे तो गोंधळ झाला. म्हणजे कोणत्याही सेवेचा किंवा इतर लाभ तुमच्या पतीला मिळत नाही असं तिथे होतं, तिथे होय पर्याय निवडायचं होतं, भरपूर बहिणींकडून ते नाही निवडण्यात आलं, त्या कारणामुळे हप्ता मिळालेला नाही त्या बहिणींना. परंतु आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार ती माहिती बघूया आपण. आता फारच दमदार माहिती समोर आली आहे आणि ही माहिती आपण आता बघणं फार गरजेचं आहे. बघा आता काय होत आहे, जोरदार आंदोलन या बहिणी करत आहेत. लाभ आम्हाला का मिळाला नाही, महिला व बाल विकास विभाग, ओके, महिला व बाल कल्याण विभाग जे आहे त्याकडे बहिणी गर्दी करत आहेत कार्यालयात. आणि नेमकं काय घडलं आणि या बहिणींना कोणत्या दिवसापासून हप्ता दिला जाणार आहे, रक्कम वाढून येणार का, चला त्या संपूर्ण गोष्टी समोर आलेल्या आहेत. बघा ती माहिती आता तुमच्या समोर आहे. चला बघा, आता महत्त्वाची माहितीला आपण सुरुवात करणार आहोत. यवतमाळ वर्धा बुलढाण्यात हजारो महिला या लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठरू लागल्या आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून महिलांना हप्ता मिळाला नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. वर्ध्यात राष्ट्रवादी शरद पवार युतीत यांच्या नेतृत्वामध्ये महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेली आहे आणि KYC वेळी गुगलीसारखा अर्थ निघणारे प्रश्न विचारण्यात आले होते. मी तुम्हाला सुरुवातीला बोललोच की कसे प्रश्न विचारण्यात आले होते आणि तुम्हाला कोणता पर्याय निवडायचा होता, आणि त्यामध्येच भरपूर बहिणींनी चुकीचा पर्याय निवडला आणि त्यामुळे हप्ता थांबवण्यात आला.
यावेळी उत्तरे चुकल्याने या लाडक्या बहिणींचे पैसे येणे बंद झाले आहेत. अनेक महिला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी फेऱ्या मारत असून अद्याप त्यांना दिलासा मिळालेला नाही. दिवसाला 400 ते 500 महिला तक्रार करत असल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. बघा, अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास रोज 400 ते 500 महिला येत आहेत तक्रार नोंदवण्यासाठी. आता पुढे काय झालेलं आहे बघा ते आता. या तक्रारदार महिलांकडून एक अर्ज घेतला जात असून पुन्हा KYC प्रक्रिया सुरू करता येते का यासाठी ते अर्ज पुढे पाठवले जात आहे. आता बहिणींकडून ज्या समस्या येत आहेत त्या समस्या आता पुढे पाठवल्या जात आहेत असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. बुलढाण्यात सुमारे 30,000 महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले आहेत. बघा, आकडा बघा, 30,000 डायरेक्ट बुलढाण्यात. राज्यभरात हा आकडा लाखांमध्ये जात आहे. एकीला पैसे येतात, दुसरीला येत नाही, त्यामुळे वाद वाढत असल्याची प्रतिक्रियाही या महिलांनी दिली आहे. यामुळे एकतर पैसे द्यायचे तर सर्वांना द्या, नाहीतर योजनाच बंद करा अशी मागणी या महिलांनी केली आहे. बघा, बरोबर आहे ना. तर बहिणींना संताप येईलच ना, कारण बाकीच्यांना 1500 रुपये मिळत असेल आणि पहिले ज्या बहिणींना हप्ता मिळत होता त्या बहिणीचा अचानक हप्ता 1500 रुपयाचा बंद झालेला असेल तर ती बहीण डायरेक्ट बोलेलच ना की हप्ता सर्वांना द्या, नाहीतर बंदच करून टाका सर्वांचा. संताप आहे तो, संतापमध्ये काही बोलतं माणूस. आणि ज्या पद्धतीने ती महिला बोलत असेल तर ते पण एकदम खरं आहे, कारण त्या बहिणीला माहीत आहे की तिच्यावरती केवढं मोठं संकट आलेलं आहे. कारण बाकीच्या बहिणींना हप्ता देत आहे तर बाकीच्या बहिणींचा हप्ता बंद केला अचानक, त्यामुळे त्या बहिणी संतप्त होणार. आणि माझ्या सर्व बहिणींना हप्ता शासनाने द्यायलाच पाहिजे, माझी तीच मागणी. आणि मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला रोज वारंवार मागणी करत आहे की ज्या बहिणींचा हप्ता आलेला नाही त्यांना परत हप्ता द्या, जो हप्ता राहिलेला आहे त्यांचा पुन्हा हप्ता द्या. आणि KYCमध्ये काही चूक झालेली असेल तर दुरुस्तीचं एडिटचं बटन द्या तिथे, आणि त्या बहिणींना एडिट करून ती दुरुस्ती करता यायला पाहिजे. त्यासाठी ती लिंक पुन्हा सुरू करायला पाहिजे शासनाने, ही देखील माझी मागणी आहे. चला ठीक आहे, संपूर्ण गोष्टी आहेत, परंतु जी तक्रार देण्यात आलेली आहे ती तक्रार वरती पाठवण्यात आलेली आहे. नक्कीच काही ना काही शासन त्यावरती तोडगा काढेल आणि ज्या ज्या बहिणींचा हप्ता आलेला नाही त्यांच्या खात्यात तो हप्ता टाकण्यात येईल. आता बघा पुढे महत्त्वाची माहिती, किती बहिणींना हप्ता आला, मग पुढील हप्ता जानेवारीचा बघा ती माहिती. चला, आता मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो लाडक्या बहिणींनो की काही बहिणींना 4,500 रुपये, बरोबर ना, आणि काही बहिणींना 3,000 रुपये असं बोललो मी तुम्हाला. तर हे बघा, 4,500 रुपये शासनाने द्यायला पाहिजे त्या बहिणींना ज्यांचा डिसेंबरचा 18वा हप्ता आलेला नाही त्यांच्या खात्यामध्ये. आता काय झालेलं आहे बहिणींनो, हे बघा, आता ZP निवडणूक आहेत, जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार आहेत. हो, कोणत्याही क्षणी येऊ शकतात. कारण का सांगत आहे मी, त्याचं कारण समजून घ्या. तुम्हाला मकर संक्रांतीच्या पहिलेच 3,000 रुपये दिले जाणार होते, परंतु तेव्हा सरकारला ते देता आले नाही. परंतु आता वेळ आहे, एक चांगली वेळ आहे, आणि जिल्हा परिषदची निवडणूक आहे. आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे, निवडणूकच्या पहिले सरकार आगो हप्ता देऊन टाकतो, म्हणजे 2 महिन्याचा हप्ता एकत्र देऊन टाकतो. म्हणजे आता जानेवारीचा दिला, जानेवारीसोबत तुम्हाला डायरेक्ट फेब्रुवारीचा पण देऊन टाकेल शासन. तर जरी असं झालं तर तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. ज्यांना सर्व हप्ते रेग्युलर मिळतात त्यांना 3,000 रुपये मिळेल. आणि ज्या ज्या बहिणींचा मागील हप्ता 18वा हप्ता डिसेंबरचा आलेला नाही, ज्या बहिणी नाराज आहेत, तर त्या बहिणींना पण हप्ता द्यायला पाहिजे. या 3,000 रुपये सोबत त्या बहिणींना मागील महिन्याचे 1,500 रुपये द्यायला पाहिजे. म्हणजे मग ते 1,500 रुपये मिळाल्यावर आपण जरी टोटल केली तर किती होतात, 4,500 रुपये. मग 4,500 रुपये त्या बहिणींना मिळेल ज्यांचे मागील हप्ते राहिलेले आहेत त्यांना. ओके, तर ही होती महत्त्वाची माहिती. आणि राहिला विषय जानेवारी हप्त्याचा, जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता एकत्र दिला तर खूप बरं होईल. शासनाला माझी तीच विनंती आहे की या 2 महिन्याचा हप्ता एकत्र लाडक्या बहिणींना द्या, 3,000 रुपये वाटप करा अशी माझी मागणी आहे. बघू आता काय होतं काय नाही, परंतु हालचाली सुरू आहेत असं बोललं जात आहे. बहिणींनो, तुम्हाला या 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळाले तर ठीक आहे, कारण निवडणूक आहे त्यामुळे तो तर्क लावला जात आहे, अंदाज लावला जात आहे की 3,000 रुपये मिळेल. आणि जर 3,000 रुपये नाहीच मिळाले तर जानेवारीचे 1,500 रुपये वाटप तर सुरुवात होतच आहे, त्यामध्ये काही टेन्शन घेण्याची बात नाही. आलं लक्षात? बघू आता काय होतं काय नाही, सर्व स्पष्ट होणार आहे आणि अपडेट आल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती आपण बघितली. आणि ज्या ज्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे काही कारणास्तव, तर त्या बहिणींचा पण हप्ता शासन चालू करेलच, काही टेन्शन घेऊ नका. वरती संपूर्ण माहिती गेलेली आहे.
लवकरच काहीतरी तोडगा काढला जाणार आहे असं सूत्रांकडून माहिती मिळत आहे. चला ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण संपूर्ण माहिती बघितली. आता बघा आजच्या टॉप कामाच्या बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळत नाही. बघा चला लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता मी तुम्हाला टॉप कामाच्या बातम्या देणार आहे, ते सांगणार आहे ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. सर्व बहिणींनो भावांनो जे पण व्हिडिओ बघत असेल त्यांनी सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. कामाची माहिती आहे. मी तुम्हाला बोललो होतो अजून की 15,000 रुपये संदर्भात बोललो होतो ना, ते 15,000 रुपये संदर्भात पण तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. फक्त पहिलीच बातमी आहे, टॅक्स भरणाऱ्यांना गुड न्यूज मिळणार, मध्यमवर्गीयांची होणार चांदी. टॅक्सबाबत अर्थमंत्री घेणार मोठा निर्णय. इन्कम टॅक्स संदर्भात सर्वात मोठी बातमी आहे, पहिलीच समजून घ्या. 2026 या वर्षाची सुरुवातच सगळी महागाईनं झाली आहे. वाढती महागाई, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि विम्याचे वाढलेले हप्ते सगळ्यांमुळे खिसा अगदी रिकामा झाला आहे. त्यात यंदाच्या बजेटमध्ये थोडासा तरी दिलासा मिळेल की नाही याची सर्वसामान्य माणूस आतुरतेनं वाट पाहत आहेत. आणि या सगळ्यांमुळे त्रस्त असलेल्या टॅक्स पेयर्सना यंदाच्या बजेटमधून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उद्योग संघटना AMCHAM ने सरकारकडे सेक्शन 80C अंतर्गत मिळणारी कर सवलत 1.5 लाख रुपयांवरून 3.5 लाख रुपये करण्याची मागणी केली आहे. 10 वर्षापासून मर्यादा जैसे थे. 2014 नंतर सरकारने 80C अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. गेल्या 10 वर्षात महागाई गगनाला भिडली असली तरी कर वाचवण्यासाठी गुंतवणुकीची मर्यादा मात्र 1.5 लाखांवरच अडकून पडली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या हातात वाचणारा पैसा कमी झाला आहे. आणि जर ही मर्यादा 3.5 लाख झाली तर नोकरदार कुटुंबांना वर्षाला हजारो रुपयाचा टॅक्स वाचवता येईल. 80Cची मर्यादा वाढल्यास केवळ करच वाचणार नाही तर सुरक्षित गुंतवणुकीलाही चालना मिळेल. दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक, शेअर बाजारातील परताव्याचा फायदा, कुटुंबाचे आर्थिक संरक्षण करणारा विमा आणि NCC म्हणत आहे मी, NSC पोस्ट ऑफिस स्कीम या योजना आहेत. जे लोक जुन्या टॅक्स रेजिममध्ये जुन्या टॅक्स रेजिमने पैसे भरतात त्यांनाच ही सवलत मिळू शकते. नवीन टॅक्स रेजिमनुसार यापैकी कोणत्याही गोष्टींसाठी टॅक्समधून सवलत मिळणार नाही. चला ही बातमी फार महत्त्वाची होती. पुढील बातमी 2 नंबरची बातमी बघा. चला आता आपण बघणार आहोत बातमी नंबर 2. आता जे लग्नाचे राहिले ते राहिलेच. आजचा भाव एकूण वरमाई ही टेन्शनमध्ये. सोन्याच्या भावात मोठी वाढ 10 ग्रॅमसाठी. हे बघा काय झालेलं आहे. आता लग्न सराई सुरू होत आहे आणि लग्न सराईत सोनं करतात, चांदी करतात नवरी मुलीला. तर या गोष्टी एवढ्या मोठ्या वाढल्या की आता टेन्शन वाढलेलं आहे की काय करायचं. बघा सर्वसामान्य लोक काय करतील हो, एवढं सोनं महाग. बघा ना तुम्ही बातमी काय, चला समजून घेऊया. भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदीच्या दागिन्यांना महत्त्व प्रचंड आहे आणि एखाद्या सण असो किंवा आनंदाचा क्षण असो अनेकांच्या गळ्यात सोन्याच्या वस्तू देतात. तसेच आहेरात देखील नववधू आणि वराला सोन्याच्या वस्तू देण्यात येतात. पण सध्या सोन्याच्या भावांनी आकाशाला स्पर्श केला आहे. त्यामुळे सोन्याचे हे नवे भाव सर्वसामान्यांना न परवडवणारे आहे. चला जाणून घेऊया 10 ग्रॅमचा आजचा भाव. जळगावच्या सराफा बाजारात नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे 1.5 लाखांचा दर चांदीच्या दराने केला 3 लाखाचा आकडा पार. आणि सुवर्णनगरीत सोन्या आणि चांदीचे दर ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत. ओके, सोन्याचा जो दर आहे हे बघा, सोन्याच्या दर GST सह 1,50,600
रुपयांवर तर चांदीचे दर GST सह 3,17,240 रुपयांवर पोहोचले आहेत. नवीन वर्षाच्या 20 दिवसात सोन्याचे दर 13,000 रुपयांनी तर चांदीचे तब्बल 73,000 रुपयांनी वाढले आहेत. आणि आज सकाळपासूनच आतापर्यंत सोन्याच्या दरात एकूण 2,500 तर चांदीच्या दरात 14,000 रुपयांनी वाढ झाली आहे. बघा, विशेष म्हणजे केवळ 38 दिवसातच चांदीमध्ये 1,00,000 रुपयांनी वाढ झाली असून चांदीला 3 लाखांवर पोहोचण्यासाठी अवघे 38 दिवस लागले आहेत. अमेरिका इराण संघर्ष आणि युक्रेन युद्धाच्या वाढत्या व्याप्तीमुळे सोन्या चांदीच्या दरावर परिणाम झाला असून चांदीमध्ये गुंतवणूक वाढल्याचं सराफा व्यावसायिक म्हणाले. हे बघा, आता इथे सोन्या चांदीचे भाव सांगण्यात आलेले आहेत आणि आपण बघत आहोत तर बघा, सोन्याचे भाव 1.5 लाखपर्यंत गेलेले आहेत GST पकडून. आणि विषय म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो 15,000 रुपये संदर्भात, तर हे 15,000 रुपये जे आहेत ना, हे आहेत 1 ग्राम 24 कॅरेट सोन्याचे भाव. ओके, तर हे 15,000 रुपयाचं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो ना, तर हे 15,000 रुपये काय आहेत, हे सोन्याचे भाव आहेत 15,000 रुपये. आणि 1 ग्राम सोन्याचा भाव झालेला एवढा. बघा, 15,000 प्लस गेलेला आहे आता सोनं. बघा, पुढे आता 16,000 आणि 17,000 लगेच जाईल, कारण सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि आपण सर्वजण बघत आहोत. चला ठीक आहे, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला, आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत आणि शेवटची बातमी आहे नंबर 3ची. बघा, नंबर 3ची शेवटची बातमी बघूया आपण आता. हे बघा, कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीच्या बँकांना सूचना. 2.5 महिन्यात समितीने काय केलं बघा, समजून घ्या. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अभ्यास करणारी परदेशी समितीची स्थापना करून 2.5 महिने लोटले आहेत, परंतु अद्यापही या समितीने कर्जमाफीसाठीचे निकष निश्चित केले नाहीत अशी माहिती समोर आली आहे. बघा, त्यामुळे समितीचा अहवाल कधी सादर केला जाणार असा जो काही सवाल आहे तो उपस्थित केला जात आहे. समितीने नुकतीच जिल्हा मध्यवर्ती बँकांना एक नमुना अर्ज देऊन माहिती पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत आणि या अर्जामध्ये 2 प्रकारची माहिती बँकांकडून मागवण्यात आली आहे. यामध्ये नियमित कर्ज परतफेड करणारे आणि एकूण थक बाकीदारांची माहिती बँकांकडून भरून घेण्यात येत आहे. ओके, परंतु 2.5 महिने लोटल्यानंतरही कर्जमाफीसाठीचे निकष, हे बघा, कर्जमाफीसाठी जे काही निकष आहे या समितीने ठरवले. त्यामुळे कर्जमाफीचा मुहूर्त कधी निश्चित होणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांनी आक्रमक पावले जे आहेत ते उचलत आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पूर्वी शेतकरी कर्जमाफी, बघा, 30 जून पूर्वीच शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अल्प व दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली आणि या समितीमध्ये 9 सदस्यांचा समावेश आहे. आणि ही समिती अभ्यास करून एप्रिल महिन्यात राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे आणि या अहवालाच्या आधारे 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत आहेत. आता बघा, समितीच्या सूचना काय, आता समितीच्या सूचना काय ते पण आपण समजून घेऊया. राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने 2.5 महिन्यात केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकांना अर्जाचा नमुना पाठवून माहिती भरण्याच्या सूचना केल्या आहेत आणि यामध्ये नियमित कर्जाची परतफेड करणारे आणि थक बाकीदार शेतकरी अशी माहिती मागवण्यात आली आहे. परंतु कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, त्याचे निकष काय असतील, किती लाखांपर्यंत कर्जमाफी मिळेल आणि किती शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार यासारखे कोणतेही निकष अद्यापही ठरवण्यात आले नाहीत. समितीने केवळ माहिती भरून घेण्यासह कर्जमाफी संदर्भात एक पोर्टल विकसित करण्यात
येणार असल्याचे निश्चित केल्याची चर्चा आहे. चला ठीक आहे, कर्जमाफी संदर्भात ही अपडेट होती आणि जूनच्या पहिलेच कर्जमाफी होईल असं बोललं जात आहे, परंतु काम थोडं स्लो गतीने चालू असं दिसत आहे. चला ठीक आहे, ही बातमी फार महत्त्वाची होती. आज आपण या व्हिडिओमध्ये टॉप कामाच्या बातम्या बघितल्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत. आणि सुरुवातीला सर्वांची फेमस योजना, सर्व महिलांची फेमस योजना माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर जी माहिती दिली जाते ती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती दिली जाते. आपल्या सिंपल गावरान भाषेमध्ये तुम्हाला माहिती दिली जाते. चला पटकन या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नावरती सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. शैक्षणिक माहिती संदर्भात आपले व्हिडिओ असतात, एज्युकेशन पर्पजनुसार आपले चॅनलचे व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही. चला ठीक आहे, धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद.